नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, यापूर्वी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जे काही पीक विमा कंपनीचे निकष होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले होते आणि ते परत आता निकष लागू केले जाणार आहे, ते टिगर परत लागू केले जाणार आहे। या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांच्या कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। 18 नोव्हेंबरला हा प्रस्ताव पारित करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना जो काही पीक विम्याची रक्कम असेल ती सुद्धा वाटप केली जाणार आहे। आता हे पीक विमा कशा पद्धतीने वाटप केला जाणार आहे, इथून पुढचा पीक विमा कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, टिगर काय सांगतात त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नेमके टिगर काय लागू करण्यात आलेले आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे तुम्ही त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक काळा सबस्क्राइबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यानंतर राजस्थान असेल, त्यानंतर उत्तर प्रदेश असेल, हिमाचल प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, अनेक राज्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी 2025चा पीक विमा सुद्धा भरला होता, परंतु शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा क्लेम हा करता येत नव्हता आणि ते काही पीक विम्याचे क्लेम असतील त्या क्लेम न झाल्या कारणाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। 2024ला जे काही निकष होते, क्लेम होते, ते लागू करण्यात आले होते, परंतु 2025ला ते निकष बंद करण्यात आले, ते टिगर काढून घेण्यात आले होते आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उठाव केला जात होता। विविध संघटनेच्या माध्यमातून सुद्धा प्रस्तावाच्या संदर्भात किंवा ते टिगर लागू करण्यात यावं असे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते आणि त्यानंतर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जे काही प्रस्ताव असेल तो पारित केलेला आहे। तो जो काही 2024ला टिगर लागू केले होते, म्हणजे जर आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, 72 तासात शेतकऱ्यांना क्लेम करणं बंधनकारक करण्यात आलं होतं आणि तेच परत आता टिगर लागू करण्यात आलेले। आपण देखील शेतकऱ्यांचं जर शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पिकाचं जर नुकसान झालं तर आपण शेतकऱ्यांना 72 घंटेच्या आत हे क्लेम करता येणार आहे, ते परत टिगर लागू केले जाणार आहे। आणि या संदर्भात 18 नोव्हेंबरला काल JR पारित करण्यात आलेले आहे, प्रस्ताव पारित करण्यात आलेले आहे आणि कृषी केंद्रीय मंत्री यांच्या माध्यमातून ती माहिती देण्यात आलेली आहे। जे काही टिगर होते ते लागू करण्यात आलेले। परत जर आपल्या जनावरांच्या माध्यमातून जे काही मोकाट जनावर असतात, बंदिस्त जनावर असतात, तर त्यांच्या माध्यमातून जर शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर असाही आपल्याला टिगर परत करता येणार आहे। त्याचबरोबर जर आपली भात जमीन असेल, आपण जर तांदूळ पिकवत असाल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा शेती पिकाचं जे काही मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यातून जे काही शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर क्लेम करणं बंधनकारक असतात, तेही क्लेम आता परत करता येणार आहे। शेतकऱ्यांना ते क्लेम जी काही मुभा असणार आहे ती दिली जाणार आहे आणि ही जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती क्लेमच्या रूपे आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहे। आता जे काही 2025ला नुकसान झालेले या संदर्भात जे काही टिगर असतील ते परत लागू केले जाऊ शकतात आणि 2025चा जो काही पीक विमा असेल ते सुद्धा वाटप केला जाऊ शकतो, कारण तर राज्य सरकारने आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून माहिती दिलेल्याप्रमाणे 17,500 त्याचबरोबर 50,000 रुपये जास्तीत जास्त मदत ही शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते। 2025चा सुद्धा पीक विमा हा दिला जाऊ शकते। परंतु जर आपल्याला रब्बीचा पीक विमा भरायचा असेल, हरभरा असेल, गहू असेल, त्याचबरोबर तुमची करडी असेल, मका असेल, इतर जे काही पीक असतील त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा हा भरता येणार आहे आणि जे काही पूर्वीचे टिगर होते ते राज्य सरकारने, केंद्र सरकारने आणि कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून त्याला मंजुरी देण्यात आलेले, ते प्रस्ताव परत पारित करण्यात आलेले, ते प्रस्ताव एकदा परत मंजूर करण्यात आलेले आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा हे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला गेला आहे आणि शेतकऱ्यांचा काहीतरी फायदा निश्चितच होणार आहे। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।